इकडे बघा, या फळ्यावरती मी 2 डायस काढलेत बरं का. ह्याला म्हणायचं डायस ट्रिक. डायस ट्रिक. आता पहा, याच्यामध्ये काय विचारले, 4 च्या विरुद्ध बाजूची संख्या किती असेल. आता तुम्हाला बाजू दिसते का, ह्या 4 च्या बाजूला अशी हा एक ठोकळा आहे असा, बरोबर आहे का, ठोकळा आहे. म्हणजे 1 च्या पलीकडे ही बाजू आहे, ही 4 ची इकडे एक बाजू आहे, हे 5 ची खाली एक बाजू आहे. म्हणजे 3 बाजू लपलेल्या आहेत, 3च बाजू दिसतात तुम्हाला अशी, बरोबर आहे. मग आता काय करायचं आहे, ह्या 4 च्या या बाजूला 4 ची विरुद्ध बाजू आहे, इकडे तुम्हाला कोणता अंक असेल तर काढायचा आहे. अशा वेळी काय करायचं, ह्या दोन्ही मध्ये सारखा असणारा अंक कोणता आहे बघा बरं. सारखा असणारा 5. तो 5 घ्यायचा. आणि 5 ला काय करायचं, म्हणजे घड्याळ कसं फिरतं, असं फिरतं का नाही, असं. हे पाहिजे घड्याळ आहे, घड्याळ कुणीकडून फिरतं, असं. घड्याळाचा जो अँटी क्लॉक मध्ये, ह्या घड्याळ कसं फिरतं का नाही, ते घड्याळाच्या फिरण्यानुसार आपण अंक घ्यायचे. म्हणजे पहिला 5 घेतला, नंतर असं फिरतं का नाही घड्याळ असं, म्हणजे 3 अंक आला, नंतर 6 अंक आला, असा त्याचा क्रम आहे. परत याचं पण तसंच करायचं. इथे पहिला 5, परत इथे 5 घ्या, इथे 5 अंक कॉमन आहे, बरोबर. 5 ने सुरुवात केली, बरोबर आहे. मग ह्याचा पण अंक घ्या 5. सुरुवातीला 5 घेतला, इथून येणार असं असं फिरणार. 5 नंतर 4 येणार, परत 1 येणार, बरोबर आहे. आता 4 च्या विरुद्ध अंक विचारताय. 5 च्या विरुद्ध 5 असणार आहे, ह्या 5 च्या विरुद्ध इथे 5 असणार आहे अंक. 4 च्या विरुद्ध विचारलाय 3 असणार आहे, हा वरचा अंक घ्यायचा. 4 च्या विरुद्ध कुठला असणार आहे, 3 असणार आहे. 1 च्या विरुद्ध कुठला असणार आहे, 6. याच्या पलीकडे 6 अंक असणार आहे, याच्या पलीकडे 3 अंक असणार आहे. आणि ह्या हा जो 5 आहे, ह्या 5 च्या विरुद्ध खाली अंक असणार आहे 5. सॉरी, हे राहू द्या, हे ह्याचं नाही काय करायचं, इथून लक्षात घ्या, हे नाही. 4 च्या विरुद्ध कुठला आला, 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असतं. चला पुढे बंद कर.